पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ भूसंपादन प्रक्रियेला गती. उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांचे कर्तृत्व गाजताय. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पुढे पाहणार आहोत सविस्तर वृत्त. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी सुरू असलेले भूसंपादनाचे काम आता निर्णायक टप्प्यात दाखल झाले आहे. खानवडी, एकतपूर, मुंजवडी, कुंभारवळण, पारगाव, उदाचीवाडी, वणपुरी गावांमध्ये प्रशासनाकडून जमिनीची मोजणी सुरू असून शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर संमतीपत्रे मिळाल्याने या प्रकल्पाला प्रत्यक्ष गती मिळत आहे. उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी वर्षा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली खानवडी, एकतपूर, मुंजवडीची संपूर्ण प्रक्रिया काटेकोरपणे आणि पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे. गेल्या काही वर्षापासून या विमानतळ प्रकल्पावर सातत्याने चर्चा, आंदोलने आणि शेतकऱ्यांचा विरोध व्यक्त होत आला होता. जमिनी जाणार या भीतीमुळे शेतकरी सुरुवातीला प्रशासनाच्या हालचालींना आक्रमक पद्धतीने विरोध करत होते. मात्र वर्षा लांडगे यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्याचा मार्ग स्वीकारला. त्यांनी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या, त्यांच्या शंकांना संयमानं उत्तर दिले आणि शासनाच्या वतीने मिळणाऱ्या मोबदल्याबाबत तसेच पुनर्वसन व इतर सुविधांबाबत विश्वासार्ह माहिती दिली. त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध हळूहळू कमी होत गेला आणि आता मोठ्या प्रमाणावर संमतीपत्रे मिळत आहे. उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांनी या प्रक्रियेत केवळ प्रशासकीय अधिकारी म्हणूनच नव्हे तर गावकरी आणि शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेणारी व्यक्ती म्हणून काम केले. शेतकऱ्यांना शासन शेतकऱ्यांच्या विरुद्ध नाही हा संदेश त्यांनी सातत्याने दिला. एकीकडे शासनाच्या धोरणांचा आधार घेतला तर दुसरीकडे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या चिंता, शंका, परंपरा आणि अपेक्षा यांना योग्य न्याय मिळवून दिला. या समतोल भूमिकेमुळे शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्यात त्यांना मोठं यश आलं आहे. सध्या खानवडी, एकतपूर, मुंजवडी, वणपुरे, उदाचीवाडी आणि कुंभारवळण या गावांमध्ये अधिकृत मोजणीचे काम सुरू आहे. प्रशासनाकडून मोजणीसाठी आवश्यक यंत्रणा, अधिकारी, तंत्रज्ञ आणि कर्मचारी मोठ्या संख्येने कामाला लागले आहेत. शेतकऱ्यांनी स्वखुशीने मोजणीसाठी परवानगी दिल्यामुळे काम सुरळीत चाललेले आहे. या गावांतील अनेक शेतकऱ्यांनी विमानतळ हा भागाच्या विकासाचा नवा टप्पा असेल असा विश्वास व्यक्त केला आहे. पूर्वी या प्रकल्पाविरोधात अनेक आंदोलने झाले. रास्ता रोको, धरणे आंदोलन, निषेध मोर्चे असे विविध प्रकार घडले. मात्र वर्षा लांडगे यांनी संघर्ष टाळत संवादावर भर दिला. त्यांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना शांतपणे ऐकून घेतलं, त्यांची अडचण समजून घेतली आणि शासनाच्या बाजूने ठोस व पारदर्शक भूमिका मांडली. त्यांच्या संयमी भूमिकेमुळे विरोध हळूहळू संपुष्टात येऊन शेतकऱ्यांनी सहकार्याची भूमिका स्वीकारली. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प हा केवळ पुरंदर तालुक्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचा नवा अध्याय ठरणार आहे. विमानतळामुळे उद्योग, व्यापार, पर्यटन, रोजगार आणि पायाभूत सुविधा यांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळून त्यांची पुनर्वसन सन्मानाने होईल असा विश्वास शासनाने दिला आहे. या सर्व बाबींवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी संमती देणं ही मोठी पावले मानली जात आहे. मोजणी प्रक्रियेमध्ये कृषी सहाय्यक 6, मोजणी अधिकारी 6, तलाठी 40, जलसंपदा विभागाची प्रत्येकी 3, पुरंदर उपसा 3, वन विभागाचे 2 कर्मचारी, मंडलाधिकारी 8 आहेत. तर यामध्ये 5 टीम करण्यात आल्या असून प्रत्येक टीममध्ये 6 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अनेकदा भूसंपादनाच्या प्रक्रियेत प्रशासन आणि जनतेमध्ये संघर्ष उभा राहतो, पण वर्षा लांडगे यांनी हा संघर्ष टाळून संवादातून मार्ग काढला. शेतकऱ्यांना माहिती, आश्वासन आणि विश्वास यांचे योग्य मिश्रण दिल्यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया आता यशस्वीरित्या पार पडत आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांनी आपली छाप सोडली आहे असे शेतकरी मंडळीही सांगतात. आता लवकरच उर्वरित गावांमध्ये ही मोजणी आणि संमती प्रक्रियेला गती दिली जाणार आहे. शासनाच्या धोरणानुसार सर्व टप्प्यांचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. प्रकल्पासाठी आवश्यक जमीन हाती आल्यानंतर प्रत्यक्ष विमानतळाच्या कामाला सुरुवात होईल. या सर्व घडामोडींमुळे पुरंदर विमानतळ प्रकल्प आता वास्तवात उतरण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलत आहे. कोर्ट मोजणी प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा पोलीस बंदोबस्त किंवा पोलीस बळाचा वापर केला जात नाही. शेतकरी स्वइच्छेने आपले क्षेत्र मोजून देत आहेत, त्यामुळे पोलिसांचा वापर करण्यात येत नाही असे उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांनी सांगितले. विशेष वृत्त अमोल भर,
विशेष वृत्त अमोल बनकर, पुरंदर।